मित्रांनो, अभिनव स्टडीज आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम मित्रांनो, आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपण दिलेल्या उदंड प्रेमामुळे आपल्या चॅनलने 10,000 सबस्क्रायबरचा पल्ला पार केलेला आहे. तुमचे हे प्रेम आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ करण्यास प्रेरणादायक आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत येत्या येणाऱ्या MPSC परीक्षेच्या दृष्टीने, राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेच्या दृष्टीने चालू घडामोडीचा विषय. या भागातून आपण प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण केले जाणार आहे. तर मित्रांनो, चालू घडामोडी हा विषय जवळपास परीक्षेला 15 मार्काच्या दृष्टीने येतो. यामध्ये 15 पॉइंट म्हणजे कुठले, तर पहिला आहे नियुक्ती, दुसरे आहे निधन वार्ता, तिसरा आहे क्रीडा क्षेत्र, चौथे आहे केंद्र सरकारच्या योजना, पाचवा आहे राज्य सरकारच्या योजना, तसेच सहावा आहे नवीन ॲप, जागतिक स्तरावरील महत्त्वाची घटना, जागतिक संस्थेकडून येणारा अहवाल, तसेच वेगवेगळे पुरस्कार, तसेच प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांची पुस्तके, तसेच काही भारत आणि इतर देशांमधील युद्ध सराव, तसेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे नासा, इस्रो यांचे उपग्रह, तसेच वेगवेगळ्या देशातील झालेले महत्त्वाचे उपक्रम आपण ह्या भागातून कव्हर करणार आहोत. तर सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. प्रश्न पहिला, 1 जुलै 2019 रोजी कोणत्या वृत्तपत्राला 200 वर्ष पूर्ण झालेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो मुंबई समाचार. मुंबई समाचार या वृत्तपत्राने नुकतेच 1 जुलै 2019 रोजी या वृत्तपत्राला 200 वर्ष पूर्ण झालेली. हा पहिला अंक 1 जुलै 1882 रोजी प्रकाशित झाला होता. तसेच गुजराती भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र आहे मुंबई समाचार. पुढचा प्रश्न आहे, युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 44व्या बैठकीत भारतातील नुकत्याच 2 स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. ते कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो काकतीया रुद्रेश्वर मंदिर म्हणजे रामप्पा मंदिर आणि ढोलविरा जे हडप्पा शहरमधील आहे. या 2 स्थळांना नुकतेच युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. जागतिक वारसा स्थळाच्या दृष्टीने भारतामध्ये जागतिक स्थळांची संख्या आहे 40. तसेच याच्यामधील 32 आहेत ते सांस्कृतिक आहेत, 7 आहेत ते नैसर्गिक आहेत आणि 1 आहे मिश्र स्थळांचा समावेश आहे. जगातील सर्वाधिक वारसा स्थळे हे इटली शहरात आहे. या शहरात जवळपास 58 वारसा स्थळे आहेत. तसेच दुसरा क्रमांक आहे चीन या देशाचा, यामध्ये 56 वारसा स्थळे आहे. तसेच तिसरा क्रमांक येतो जर्मनी या शहराचा या देशाचा, त्यामध्ये 51 वारसा स्थळे आहे. तसेच भारताचा या वारसा स्थळामध्ये 5वा क्रमांक येतो. भारतामध्ये जवळपास 40 वारसा स्थळे आहेत. पुढचा प्रश्न, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार नायक म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे दिलीप कुमार. हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे नुकतेच 7 जुलै 2021 रोजी वयाच्या 98व्या वर्षी त्यांचे निधन झालेले आहे. सर्वाधिक पुरस्कार प्राप्त भारतीय अभिनेता हा त्यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. ट्रॅजेडी किंग ही उपाधी त्यांना मिळालेली आहे. दिलीप कुमार. पुढचा प्रश्न, नुकतेच नवे केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मनसुख मांडवीय. मनसुख मांडवीय यांचे नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. डॉक्टर हर्षवर्धन यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली. तसेच भारत सरकारने नुकतेच एक नवीन मंत्रालय सुरू केलेले आहे. या मंत्रालय आहे सहकार मंत्री. ह्या पहिल्या सहकार मंत्रीचे जे मंत्री आहे ते अमित शहा आहेत. तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून महाराष्ट्रातून नारायण राणे यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, राज्यसभा सभागृह नेतेपदी नुकती कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पियुष गोयल. केंद्रीय वाणिज्य, ग्राहक व्यवहार आणि अन्न प्रक्रिया तसेच कापड उद्योग मंत्री पियुष गोयल यांची राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक शांतता निर्देशांक 2021 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 170 जे टोटल देश आहे
ह्याच्यामध्ये भारताचा नंबर 135व्या स्थानी आहे. 2020 मध्ये भारताचा जगात 137वा नंबर होता. तसेच 2008 पासून आइसलँड हा देश जगात पहिला क्रमांकावर येतो. तसेच IEF ही संस्था जागतिक शांतता निर्देशांक 2021 अहवाल सादर करते. पुढचा प्रश्न, नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांचीच नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नुकतीच त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिले फिरते भुयारी मत्स्यालय कोठे स्थापन करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे बेंगळुरू. कर्नाटकाची राजधानी बेंगळुरू येथे देशातील पहिले फिरते भुयारी मत्स्यालय स्थापन करण्यात आले. IRSDC ने हे चालू केलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रोजेक्ट बोल्ट हा प्रकल्प कोणत्या मंत्रालयातर्फे आयोजित केलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून प्रोजेक्ट बोल्ट हा प्रकल्प सादर केलेला आहे. राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यातील निचला मांडव येथे हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या सागरी लवादाची स्थापना कुठे होणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात या राज्यातील गांधीनगर या शहरात पहिल्या सागरी लवादाची स्थापना होणार आहे. सागरी व्यापार वाहतूक संबंधी वादविवाद सोडवणे येथे होणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले रेबीज मुक्त राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे गोवा. मागील 3 वर्षांमध्ये गोवा या राज्यात एक सुद्धा रेबीज रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे भारतातील पहिले रेबीज मुक्त राज्य हे गोवा ठरलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले धान्य ATM कुठे सुरू करण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो गुरुग्राम, जे हरियाणा राज्यातील आहे. गुरुग्राम या शहरात भारतातील पहिले धान्य ATM सुरू करण्यात आलेले आहे. संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न कार्यक्रमाअंतर्गत हा प्रोजेक्ट घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोविड-19 लसीचा पहिला डोस द्वारे 100% लसीकरण करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता? खूप महत्वाचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो लडाख. लडाख येथे कोविड-19चा लसीचा पहिला डोस द्वारे 100% लसीकरण करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. या लडाख लोकसंख्येचा विचार करता 89,404 लोकांनी पहिला डोस देण्यात आलेला आहे. मित्रांनो, या भागात जर तुम्ही पाहिले असेल तर आम्ही एक्सप्लेनेशन खूप चांगल्या प्रकारे इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी ऑप्शन मध्ये आपल्याला वेगवेगळे पर्याय असतील, ह्या वेगवेगळे पर्याय आपण ह्या संपूर्ण एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून आपण ते कव्हर करत आहोत. पुढचा प्रश्न मित्रांनो, 12 जुलै हा कोणता दिवस साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे जागतिक मलाला दिन. संयुक्त राष्ट्राने नुकताच 12 जुलै हा जागतिक मलाला दिन साजरा करण्याचे ठरविलेले आहे. महिला आणि बालकांच्या हक्कांचा सन्मान करणे ह्या या दिवसाचे महत्व आहे. नोबेल पुरस्कार विजेती मलाला यांचा वाढदिवस म्हणून 12 जुलै हा जागतिक मलाला दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे प्रख्यात धावपटू आणि फ्लाइंग शीख म्हणून प्रसिद्ध असलेले मिल्खा सिंग यांचे द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र त्यांचे आहे. 18 जून 2021 रोजी वयाची 19व्या वर्षी त्यांचे नुकतेच निधन झालेले आहे. कोविड-19 मुळे त्यांचे निधन झालेले आहे. ह्या कोविड-19 मुळे जगातील तसेच भारतातील खूप महत्वाच्या व्यक्ती आपल्यातून गेलेले आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय वायुसेनेत लढाऊ पायलट म्हणून सामील होणाऱ्या जम्मू काश्मीर मधील पहिल्या महिला कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे मावया सुदान. मावया सुदान ह्या जम्मू काश्मीर मधील भारतीय वायुसेनेत दाखल होणाऱ्या पहिल्या लढाऊ पायलट म्हणून त्या ओळखल्या जातात. IAF समाविष्ट होणाऱ्या त्या 12व्या महिला पायलट आहेत. खूप महत्वाचा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय वायुसेनेत लढाऊ पायलट सामील होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला कोण?
या प्रश्नाचे उत्तर आहे अंतरा मेहता. अंतरा मेहता या भारतीय वायुसेनेत लढाऊ पायलट होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. ते नागपूर स्थित आहेत. तसेच एक अभियंता तसेच नॅशनल प्लेयर, राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू म्हणून त्या ओळखल्या जातात. अंतरा मेहता. पुढचा प्रश्न, दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू म्हणून नुकती कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑलिम्पिक पदक विजेत्या कर्णम मल्लेश्वरी यांची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू म्हणून निवड करण्यात आलेली आहे. दिल्ली क्रीडा विद्यापीठ हे चे लेफ्टनंट गव्हर्नर विद्यापीठाचे हे कुलपती असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, ऑलिम्पिक मध्ये भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे लॉरेल हर्बर्ट. लॉरेल हर्बर्ट हे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू ठरलेले आहेत. त्या न्यूझीलंडच्या वेट लिफ्टर म्हणून ओळखल्या जातात. तसेच ह्या 87 किलो वजनी गटात महिलांमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. तसेच 2013 वर्षी पुरुषाच्या वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतलेला आहे. आपण जर बघितलं असेल तर ह्या स्पर्धेत त्यांनी 87 किलो वजनी महिला गटामध्ये त्यांनी खेळलेले आहेत. तसेच 2013 वर्षी त्या पुरुषाच्या वेट लिफ्टिंग स्पर्धेत भाग घेतले आहेत. लॉरेल हर्बर्ट. पुढचा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे महिला मुष्टिपटू मेरी कॉम. तसेच पुरुष हॉकी कर्णधार मनप्रीत सिंग हे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे ध्वजवाहक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच समारोप प्रसंगी प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनिया हा भारताचा ध्वजवाहक म्हणून त्याची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण ह्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये झालेल्या स्पर्धेविषयी विश्लेषण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न, विम्बल्डन 2021 पुरुष एकेरी विजेता कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नोवाक जोकोविच, जो सर्बियन टेनिसपटू आहे. या विम्बल्डन 2021 चा पुरुष एकेरी विजेता म्हणून ओळखला जातो. तसेच महिला एकेरी विजेती आर्शिला बार्टी ही व्यक्ती आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, ऑलिम्पिक मध्ये जिम्नॅस्टिक्स साठी भारताचे पहिले पंच म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे दीपक काब्रा. दीपक काब्रा यांचे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जिम्नॅस्टिक्स साठी भारताचे पहिले पंच म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ह्या स्पर्धामध्ये ते पंच म्हणून आपली कामगिरी पार पाडणार आहेत. महाराष्ट्रातून ते दीपक काब्रा आहेत. महाराष्ट्राच्या काब्रा यांनी वयाच्या 12व्या वर्षापासून जिम्नॅस्टिक खेळण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. दीपक काब्रा. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2021 या स्पर्धेचा विजयी संघ कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे अर्जेंटिना. ब्राझील या संघाला 1-0 हा पराभव करून त्यांनी विजेतेपद मिळवलेले आहे. म्हणजे विजेतेपद हे अर्जेंटिना संघाला मिळवलेले आहे. तसेच उपविजेतेपद हे ब्राझील या संघाला मिळवलेले आहे. 1993 नंतर अर्जेंटिना संघाने कुठल्या तर मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी मिळवलेले आहे. पुढचा प्रश्न, युरो फुटबॉल चषक 2020 चा विजेता संघ कोणता? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो इटली. इंग्लंड ह्या संघाला पेनॉल्टी शूटआउट 3-2 ने पराभूत करून इटली हा संघ युरो फुटबॉल चषक 2020 चा विजेता संघ ठरलेला आहे. 2006 नंतर फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर इटली या संघाने जिंकलेली ही पहिलीच इंटरनॅशनल म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, 2022 खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो हरियाणा. नोव्हेंबर 2021 मध्ये आयोजन करण्यात येणार होते, पण कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळे ही स्पर्धा 2022 साली आयोजित करण्यात आलेली आहे. 18 वर्षाखालील गटासाठी भारत सरकारने खेलो इंडिया या स्पर्धेचे त्यांनी आयोजन केलेले आहे.
पुढचा प्रश्न, सुरेखा सिक्री ह्या व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री ह्या कला क्षेत्राशी संबंधित आहे. नुकतेच त्यांचे निधन झालेले आहे. त्यांची एक फेमस मालिका होती बालिका वधू. या बालिका वधू मध्ये दादीसा या भूमिकेमुळे त्या प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिलेले आहे. नुकतेच त्यांचे निधन झालेले आहे. सुरेखा सिक्री. पुढचा प्रश्न मित्रांनो, असीम शोध पोर्टल हे कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयातर्फे असीम शोध पोर्टल हे नुकतेच चालू केलेले आहे. देशाच्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाच्या मागणी पुरवठा दरातील दरी भरून काढण्यासाठी जो गॅप निर्माण होतो हा गॅप भरून काढण्यासाठी असीम शोध पोर्टल हे चालू केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित हे असीम पोर्टल चालू करण्यात आलेले आहे भारत सरकारतर्फे. पुढचा प्रश्न, टी.एम. कलियायन हे कशाशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती होते? या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय घटना समितीचे अखेरचे हयात सदस्य टी.एम. कलियायन जून 2021 मध्ये वयाच्या 101व्या वर्षी त्यांचे निधन झालेले आहे. वयाच्या 28व्या वर्षी घटना समितीवर निवडून ते गेले होते. घटना समितीचे ते सर्वात तरुण सदस्य मानले जातात. नुकतेच त्यांचे निधन झालेले, त्यामुळे हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे. टी.एम. कलियायन. पुढचा प्रश्न मित्रांनो, सरकारी मालमत्तेवर काही अतिक्रमण आहे की नाही तसेच रिकाम्या जागेची वास्तव स्थिती जाणून घेण्यासाठी भारत सरकारने नुकतेच कोणते पोर्टल चालू केलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ई धरती जिओ पोर्टल. ई धरती जिओ पोर्टल या ॲपद्वारे भारत सरकारने नुकतेच सरकारी मालमत्तेवर काही अतिक्रमण आहे की नाही तसेच रिकाम्या जागेची वास्तविक स्थिती जाणून घेण्यासाठी ई धरती जिओ पोर्टल ॲप चालू केलेले आहे. 21 ऑक्टोबर 2020 रोजी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे हे पोर्टल चालू केलेले आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, देशातील खनिज व खाण क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या भूमिकेत प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने नुकतेच कोणते पोर्टल चालू केलेले आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे सत्यभामा. सायन्स अँड टेक्नॉलॉजी योजना फॉर आत्मनिर्भर भारत इन मायनिंग अँड ॲडव्हान्समेंट यामध्ये सत्यभामा हे देशातील खनिज व खाण क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रोत्साहन देण्यासाठी सत्यभामा पोर्टल भारत सरकारने नुकतेच चालू केले आहे. केंद्रीय खाण व कोळसा मंत्रालयातर्फे हा उपक्रम सादर केलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय टपाल विभागाने नुकतीच कोणती योजना सुरू केलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पंचतारे गावे योजना. यामधून 5 स्टार विलेज रेटिंग स्कीम नुकतेच टपाल विभागाने चालू केलेली आहे. ग्रामीण भागात पोस्टल योजनांचे सार्वत्रिक कव्हरेज करण्याच्या दृष्टीने व्यक्ती सुनिश्चित करणे या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, सॉफ्टवेअर विकासातील प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नुकतीच कोणती स्पर्धा जाहीर केलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे चुनौती. सॉफ्टवेअर विकासातील प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चुनौती ही स्पर्धा जाहीर केलेली आहे. चॅलेंज हंट अंडर NGIS फॉर ॲडव्हान्स अनहॅबिटेड टेक्नॉलॉजी इन्व्हेंटेशन हा उपक्रम त्यांनी नुकताच सादर केलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, शबरी आदिवासी घरकुल योजना ही कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र शासनाने नुकतीच शबरी आदिवासी घरकुल योजना चालू केलेली आहे. आदिवासी उपाययोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातींसाठी म्हणजे ST ट्राईब्ससाठी अधिवास बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना घराचे 269 चौरस स्क्वेअर फूट चटई क्षेत्र निर्माण करण्यासाठी घरकुल योजना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जर तुम्ही मित्रांनो एक पाहत असाल तर आपण इथं एक्सप्लेनेशन खूप प्रमाणात दिलेले आहे. ह्याच्यामधून आपले चारही ऑप्शन इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयोगाने कुठलाही प्रश्न विचारू दे, आपण 4 ऑप्शन जरी दिलेले असेल तर ह्या PPT मधून आपण ते कव्हर करत आहोत. पुढचा प्रश्न,
महाकवच ॲप हे कशा संबंधित आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2020 मध्ये महाकवच ॲप अनावरण केलेले आहे. कोविड-19च्या पॉझिटिव्ह रुग्ण तसेच कोविडमुळे घरी विलगीकरण केलेल्या लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सुलभ व्हावे यासाठी महाकवच ॲप संबंधित आहे. महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागातर्फे हे ॲप तयार करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, ICC जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या संघाने मिळविलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे न्यूझीलंड या संघाने. कसोटी क्रिकेटच्या 144 वर्षाच्या इतिहासात प्रथमच ICCने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केलेली होती. ह्या स्पर्धेचे विजेतेपद न्यूझीलंड या संघाला मिळालेले आहे. न्यूझीलंड संघाच्या कर्णधार केन विल्यमसनने याच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यांनी भारताचा 8 गडी राखून विजय मिळविलेला आहे. तसेच जर आपण पाहिले असेल भारत हा उपविजेता संघ ठरलेला आहे. तसेच जागतिक स्पर्धेचे जे पहिले विजेतेपद आहे ते कोणते? फर्स्ट वन डे विश्वचषक स्पर्धा ही 1975 साली आयोजित केलेली आहे. ह्या स्पर्धेचा विजेता संघ होता वेस्ट इंडिज. तसेच चॅम्पियन्स करंडक ही 1998 साली आयोजित केलेली होती. ह्या संघ दक्षिण आफ्रिका हा संघ विजेता ठरलेला आहे. तसेच 2020 विश्वचषक स्पर्धा 2007 रोजी जी आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळविलेला आहे. तसेच पहिली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021 साली जी आयोजित केलेली आहे यामध्ये न्यूझीलंड संघाने सुद्धा विजय मिळविलेला आहे. जर आपण ह्या प्रश्नामध्ये बघितलेले ज्या संघाने प्रथम स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि कुठल्या संघाने ते जिंकलेले आहे आणि त्या कोणत्या वर्षी ते जिंकलेले हे आपण कव्हर केलेले आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पोलंड ओपन कुस्ती स्पर्धा 2021 चे विजेतेपद कोणाकडे आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 53 किलो वजनी गटात विनेश फोगाट यांनी 2021 चे विजेतेपद मिळविलेले. महिलांच्या फ्रीस्टाईल सुवर्ण पदक त्यांना मिळविलेले आहे. तसेच रवी कुमार दहिया यांना 61 किलो वजनी गटामध्ये पुरुष फ्रीस्टाईल मध्ये रौप्य पदक त्यांना मिळालेले आहे. म्हणजे विनेश फोगाट यांना महिला फ्रीस्टाईल मध्ये सुवर्ण पदक मिळालेले. किती किलो वजनी गटात? तर 53 किलो वजनी गटात. तसेच रवी कुमार दहिया यांना 61 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल रौप्य पदक मिळालेले आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, शील्ड हा युद्ध सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? या प्रश्नाचे उत्तर आहे भारत आणि श्रीलंका यांची नौदल आणि मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स यांचा सहभाग असलेला टेबल टॉप शील्ड एक्सरसाइज नुकताच ऑनलाईन सादर करण्यात आलेला आहे. ऑनलाईन हा शब्द खूप महत्वाचा आहे. 14 ते 15 जुलै 2021 कालावधीत हा शील्ड सराव कशा प्रकारे आयोजित करण्यात आला होता? तर ऑनलाईन. प्रत्यक्ष युद्ध सराव आयोजित केला नव्हता, तर तो होता ऑनलाईन सराव. पुढचा प्रश्न, भारतीय सैन्य दल काश्मीर मधील गुलमर्ग येथे असलेल्या फायरिंग रेंज येथे भारतीय चित्रपट सृष्टीतील कोणत्या अभिनेत्रींचे नाव देण्यात आलेले आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे विद्या बालन. विद्या बालन यांचे भारतीय सैन्य दल काश्मीर मधील गुलमर्ग येथे असलेल्या फायरिंग रेंजला विद्या बालन यांचे नाव देण्यात आलेले आहे. चित्रपट सृष्टीतील योगदानामुळे सन्मान करण्यासाठी त्यांचे त्या फायरिंग रेंजला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे. गुलमर्ग येथील फायरिंग रेंजला विद्या बालन यांचे नाव. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतातील पहिला ड्रोन डिफेन्स डोम विकसित केलेला आहे. या डोमचे नाव काय? या प्रश्नाचे उत्तर आहे इंद्रजाल. ग्रीन रोबोटिक्स कंपनीने हा ड्रोन पासून संरक्षण करणारा पहिला डोम त्यांनी विकसित केलेला आहे. पुढचा प्रश्न, फेसबुकचे नवीन न्यूज लेटर प्रोडक्ट कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे बुलेटिन. स्वतंत्रपणे लेखन करणारे पत्रकार तसेच लेखक साहित्य निर्माते यांना पाठिंबा देऊन हे टूल त्यांनी सुरू केलेले आहे, बुलेटिन. पुढचा प्रश्न मित्रांनो, दरवर्षी 13 ऑगस्ट हा कोणता दिवस साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस.
वर्ल्ड लेफ्ट हँडर्स डे. लोकांचे वेगळेपण साजरे करणे आणि डावखुरा असण्याचे फायदे आणि तोटे याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी वर्ल्ड लेफ्ट हँडर आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस साजरा केला जातो. जगात डावखुऱ्या लोकांची संख्या 13% आहे. तसेच डावखुरे लोक हे मल्टीटास्किंग मध्ये हे इतरांपेक्षा कुशल असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, श्रीलंकामध्ये जगातील सर्वात मोठ्या कोणत्या ताऱ्याचा शोध लागलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे श्रीलंकेच्या रत्नपुरामधील जगातील सर्वात मोठा तारा नीलमणी क्लस्टर सापडलेला आहे. या क्लस्टरचे वजन 510 किलो किंवा 2 ते 2 दशलक्ष कॅरेट इतके आहे. पुढचा प्रश्न, UNSCच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे माननीय नरेंद्र मोदी यांनी 9 ऑगस्ट 2019 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीचे अध्यक्षपद, त्यालाच आपण UNSC भूषविणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहे. आपल्यासाठी खूप अभिमानाची ही गोष्ट आहे. भारताकडे ऑगस्ट 2021 साठी UNSCचे अध्यक्षपद आहे. या बैठकीमध्ये चर्चेला गेलेला महत्वाचा विषय म्हणजे सागरी सुरक्षेचा मुद्दा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कर्नाटकाचे 23वे मुख्यमंत्री म्हणून नुकती कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे बसवराज बोम्मई. बसवराज बोम्मई यांची कर्नाटकाचे 23वे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आलेली. तर या अगोदरचे मुख्यमंत्री कोण होते? तर BS येदियुरप्पा. तसेच राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. माननीय बसवराज बोम्मई हे मेकॅनिकल इंजिनियर असून ते काही काळ त्यांनी पुण्यातील टाटा मोटरमध्ये त्यांनी काही काळ काम केलेले आहे. पिता पुत्र मुख्यमंत्री असल्याची घटना ही दुसऱ्यांदा घडलेली आहे. म्हणजे या अगोदर कर्नाटकामध्ये देवेगौडा आणि त्यांचे पुत्र कुमारस्वामी हे मुख्यमंत्री पिता पुत्र म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न, नुकत्याच कोणत्या विधिमंडळाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे तामिळनाडू विधिमंडळाला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. फोर्ट सेंट जॉर्ज हा भारतातील पहिला ब्रिटिश किल्ला आहे, ज्याची स्थापना 1639 मध्ये मद्रास या शहरात झालेली आहे. 1919च्या भारत सरकार कायद्यांद्वारे 1921 मध्ये मद्रास विधान परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच आंध्र प्रदेश या सरकारने राज्यातील कोणत्या समुदायास 10% आरक्षण देऊन प्राथमिक स्तरावरील नोकऱ्या आणि सेवांमध्ये सामावून घेण्याचे ठरविलेले आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कापूस समुदाय आणि इतर आर्थिकदृष्ट्या गरीब समुदाय, त्यालाच आपण इकॉनॉमिक वीकर सेक्शन असे म्हणतो. राज्यघटनेतील 103व्या घटना दुरुस्तीनुसार 2019 मध्ये इकॉनॉमिक वीकर सेक्शन मध्ये आरक्षण वाढविण्याचे ठरविलेले आहे. याद्वारे कलम 15 आणि 16 मध्ये दुरुस्ती करून त्यास 10% आरक्षण देण्यात आलेले आहे. कापूस समुदाय हा गोदावरी खोऱ्यातील पसरलेला असून तो आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील एक कृषी समुदाय म्हणून कापूस समुदाय ओळखला जातो. पुढचा प्रश्न, राज्यसभेच्या उपनेतेपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मुख्तार अब्बास नक्वी. हे केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री आहे. राज्यसभा उपनेतेपद हे राज्यसभेतील सत्ताधारी पक्षाचे उपनेते असतात. राज्यसभा नेत्यानंतर म्हणजेच त्यांच्याकडे हे पद म्हणजे कोण आपले ते त्यांच्याकडे हे सरकारच्या संसदीय बैठका आणि त्यांचे नियोजन हे सभागृहाचे कामकाज चालविण्याची जबाबदारी असते. तसेच हे घटनात्मक पद नाहीये. पंतप्रधानाच्या सूचनेनुसार त्यांची नियुक्ती संसदीय व्यवहार मंत्रालयाकडून केली जाते. सध्याचे संसदीय व्यवहार मंत्री कोण आहेत? तर प्रल्हाद जोशी हे आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अजून तुमच्या काही जर सूचना असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आम्ही अशाच त्या ज्या नवीन सूचना आहेत त्या सूचनांचा विचार करून आम्ही त्या आपल्या व्हिडिओमध्ये ते ऍड करण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा. तसेच जर तुम्ही
हा व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुप असू दे किंवा टेलिग्राम ग्रुप असू दे, तेथे तो शेअर करा मित्रांनो प्लीज. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिनव स्टडीज आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.